डोंबिवलीतल्या मंजुनाथ शाळा मतदान केंद्रावर सुद्धा ईव्हीएम मशीन बंद आहे। सकाळपासूनच हे ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे मतदानांचा या ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान मतदान प्रक्रिया रखडल्यानं मतदारांमधून संतप्त प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसतात। मतदान सुरू आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। डोंबिवलीमध्ये देखील सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लांबच रांगा पाहायला मिळाल्या होत्या। मतदारांमध्ये उत्साह होता। मात्र डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ विद्यालय येथील या मतदान केंद्रात आज सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली। त्यामुळे इथे मतदारांचा मात्र खोळंबा झाला। लांबच लांब लागल्या होत्या। नागरिकांनी याबाबत संताप देखील व्यक्त केला। सध्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही मशीन बदलण्यात आली असून सध्या हे मतदान पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। तर आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर हे मशीन सुरू झालं, मात्र तोपर्यंत या सगळ्या नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं होतं आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय। तर दुपारच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी खरं तर हे मतदार अगदी सकाळपासूनच रांगा लावून होते, मात्र या ठिकाणी ईव्हीएम मशीनच बंद पडल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय। हे पहिले फोटो घ्या, पहिले फोटो घ्या आणि व्हायरल करा। 6:30 पासून लोक लाईन उभी आहे। उभे राहते लोक अर्धे निघून गेले। मशीन सकाळपासून अद्याप चालू नाही, मशीन बंद आहे आणि लोक सकाळी 6 पासून लाईन लावून बसले आणि त्यांचे हाल झाले। 132 ना, 133 खोली नंबर 2 मंजुनाथ शाळा मशीन सकाळपासून अद्यापही चालू नाही। अधिकारी सांगतात ते चालू आहे मशीन। येतो अख्ख्या एरियात म्हणे फक्त 2 इंजिनियर आहेत। लोकसभा कालवा तर आपण पाहतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेचा त्रास होताना दिसतोय, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। सकाळी 6:30 वाजेपासून मतदार या ठिकाणी आलेले होते, मात्र तेव्हापासूनच हे मशीन बंद होतं। मात्र आता त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि आता हे मशीन सुरू झालेलं आहे। मात्र बराच वेळ या ठिकाणी मतदारांचा खोळंबा झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे।